पिंपरी चिंचवड हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा भाग. तिथे त्यांच्याच निकटवर्ती यापैकी एकानं हॉटेल सुरू केली. हॉटेलचं उद्घाटन अजित पवारांनी करावं असा त्यांचा आग्रह होता. अजित पवार त्या उद्घाटनालाही गेले. हा राजकीय कार्यकर्ता होता मुख्यतः. अजित पवारांना हॉटेलमध्ये थोडासा फेरफटका मारावा, हॉटेल बघावी, रूम्स बघावे असा आग्रह केला. अजित पवार तिकडेही निघाले. रूममध्ये गेल्यानंतर अजित पवार थेट बाथरूमपर्यंत पोहोचले, हॉटेलच्या रूममधल्या. आणि ती जागा अत्यंत छोटी होती. अजित पवारांनी त्याच राजकीय नेत्याला बोलवलं आणि म्हटले, तू उभा राहा आणि उभा राहून मला फिरून दाखव, फिरता येतं आहे का, असं म्हटल्यानंतर म्हणले, जर तुलाही या बाथरूममध्ये नीट उभं राहता येत नाही आणि नीट फिरता येत नाही तर तुझा ग्राहक जो येईल त्याला आंघोळीची सुविधा कशी योग्य उपलब्ध असेल, त्याला योग्य पद्धतीने आंघोळ तरी करता येईल का, मग ही रचनाच चुकीची आहे असं सांगून त्यांनी हॉटेलच्या उद्घाटनाच्या दिवशीच कशी इंजिनियर्सनं किंवा त्या आर्किटेक्टनं केलेली रचना चुकीची आहे हे सांगून त्यात सुधारणा करायला सांगितली. आणि मग त्या हॉटेल मालकानं, राजकारण्यानं लगेचच हामी भरली, दादा मी ही दुरुस्ती करून घेतो. असे दादा